बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड. त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. शासकीय जबाबदारीतून सरकार पळू पाहतंय, रविकुमार पाटील. जिल्हा परिषद शिक्षकांच्या जुन्या निकषानुसार बदली न करता बदलीच्या आडून संच मान्यता राबवली जात आहे. शासनाच्या या निर्णयामुळे राज्यभरातील सुमारे 25,000 शिक्षक अतिरिक्त होणार असल्याने या आदेशाला विरोध करण्यासाठी व शिक्षक, विद्यार्थी आणि जिल्हा परिषद शाळा वाचविण्यासाठी आज जिल्हा परिषदेसमोर महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने धरणं आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. शिक्षणासाठी शिक्षकांना वेठीस धरणाऱ्या प्रशासनाचा रद्द करा. यावेळी जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी डॉक्टर मीना शेंडकर यांना प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने निवेदन देण्यात आलं. यावेळी प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष रविकुमार पाटील म्हणाले, आम्ही आज कोल्हापूर जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांमार्फत 15 मार्च 2024चा जो संच मान्यतेचा जी.आर. आला त्याला विरोध करण्यासाठी आजचे धरणे आंदोलन केलेलं आहे. हा 15 मार्च 2024च्या संच मान्यतेचा काळा जी.आर. आल्यामुळं जवळजवळ 60 ते 70% शाळेंवर याचा परिणाम होणार आहे आणि महाराष्ट्रातले 25,000 शिक्षक कमी होणार आहेत. शिक्षक कमी होण्याचा विषय नाही तर शाळा मोडणार आहेत आणि त्यामुळं गोरगरीब आणि बहुजनांची जी मुलं शिकत आहेत सरकारी शाळेमध्ये, या सरकारी शाळेमध्ये घटनेचं 45वं कलम आहे सरकारचं की 6 ते 14 वयोगटातील मुलांचं मोफत आणि सक्तीचं शिक्षण देण्याचं. या शासकीय जबाबदारीतून सरकार कुठेतरी पळू पाहत आहे. या संच मान्यता जी.आर. 15 मार्चला रात्री का आणला? कारण 16 मार्च 2024 पासून लोकसभेची आचारसंहिता सुरू झाली आणि त्यामुळं 45 दिवस कोणतंही आंदोलन करता आलं नाही. त्यानंतर गेल्या वेळेला विधानसभा होती म्हणून ते अंमलात आणलं नाही. विधानसभा इलेक्शन होईपर्यंत थांबले आणि आता या कोर्टाचा स्टे आहे. या संच मान्यतेला 16 जून पर्यंत एका कोर्टाचा स्टे आहे, 12 जून आजच्या तारखेपर्यंत एका कोर्टाचा स्टे आहे. असं असताना सुद्धा ह्या जी.आरच्या आधारे शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांचं धोरण या संच मान्यतेच्या आडून करण्याचं काम चालू केलेलं आहे. म्हणजे एकीकडे संच मान्यतेचं आम्ही कमी जास्त पण करत नाही म्हणतात आणि दुसरीकडे बदल्यांमध्ये ह्या संच मान्यता वापरतात. बदल्यांना आमचा कोणताही विरोध नाही. कोणत्याही परिस्थितीत शिक्षकांच्या सोयीच्या या बदल्या झाल्याच पाहिजेत. परंतु बदल्या करताना जर हा संच मान्यतेचा जी.आर. केला तर शाळांची संख्या ही निम्म्यावर येण्याची शक्यता आहे आणि गोरगरिबांच्या मुलांचा प्रश्न, डोंगरदरातल्या मुलांचा प्रश्न हा ऐरणीवर येण्याचा प्रश्न आहे. त्यामुळं 15 मार्च 2024चा जो शासन निर्णय आहे तो शासन निर्णया आधारे बदल्या करू नयेत, जुन्या संच मान्यतेच्या आधारे बदल्या कराव्यात ही आमची महत्त्वाची मागणी आहे. त्याचबरोबर RTI ॲक्ट 2009 नुसार जे शासनाची जबाबदारी आहे किंवा भारतीय घटनेतली कलमाची जबाबदारी 45व्या कलमाची जबाबदारी आहे ती सरकारनं झटकू नये ही आमची एक मागणी आहे. 15 मार्च रोजीच्या संच मान्यतेनुसार शिक्षकांच्या बदल्या कराव्या अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने करण्यात आली. मागण्या मान्य न झाल्यास राज्यभर आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. यावेळी संघाचे सरचिटणीस सुनील पाटील, कार्यकारी अध्यक्ष विलास चौगले, जिल्हा नेते रघुनाथ खोत यांच्यासह शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. माझा महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर.